छत्रपती शिवरायांचा पराक्रम एकमेवाद्वितीय आहे आणि त्याची तुलना होऊच शकत नाही, याबद्दल काही दुमतच नाही. पण भारतीय जनता पार्टी ही क्रमांक 1ची दांभिक पार्टी आहे. कारण छत्रपती शिवरायांच्याबद्दल खरंच भाजपाला, भाजपाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना आपुलकी, आदर आहे का? जर ते तसं असतं तर ज्या क्षणी भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अवमान केला त्या क्षणी त्यांच्या विरोधात का बरं आंदोलनं आणि निषेध केले गेले नाही? जिथे फडणवीसांनी साधा सभागृहामध्ये निंदाव्यंजक ठराव सुद्धा मांडला नाही. ज्या प्रशांत कोरटकरने महाराजांच्याबद्दल अत्यंत आक्षेपार्ह वक्तव्य केलं त्याला लपवून ठेवायचा प्रयत्न करणारे कोण लोक होते? त्यामुळे नैतिकता भाजपच्या ठाई नाही. पण तरीही भाजपला पुण्यामध्ये का राडा करावा लागतो? कारण मुद्दा बातम्या लपवण्याचा आहे, मुद्दा विषय भरकटवण्याचा आहे. काल मेट्रोचा जो अपघात झाला मुलुंडमध्ये, हा सगळा अपघात आणि त्यानंतरचे मृत्युमुखी पडलेले लोक, ही सगळी घटना जर झाकोळून टाकायची असेल, विशेषतः कालच विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचा जो एका शेतजमिनीतला दादागिरी करतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला, या सगळ्या घटना जर झाकळून टाकायच्या असतील तर भाजपला अशी ड्रामेबाजी करणं हे गरजेचं आहे आणि भाजप त्यानुसार ते करत आहे. भाजपला छत्रपती शिवरायांच्याबद्दल अजिबात प्रेम नाही, कुठल्याही महापुरुषांच्याबद्दल प्रेम नाही. ज्या देवेंद्र फडणवीसांनी साधा निषेध व्यक्त केलेला नाही जेव्हा जेव्हा त्यांच्या लोकांनी शिवरायांचा अवमान केला, त्यांनी या विषयावर बोलूच नये.